नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझं नाव माधुरी राजभर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज विद्यालय तुमचं स्वागत करत आहे. आज आपला 6वा कविता आहे. त्याचं नाव काय? ए सखी. आणि ए सखीचा हा पहिला सीझन आहे. कविताचा हा पहिला सीझन आहे. तर चला बघूया या कवितामध्ये कवीने काय दिली आहे. पहिला आपण बघणार आहे कवीचा परिचय. काय बघणार आहे? कवीचा परिचय. तर चला बघूया. बघा, जन्म 1253 पटियाला, एटा, उत्तर प्रदेश. मृत्यू 1325. परिचय अबुल हसन यामुद्दीन मोहम्मद खुसरो जनसाधारण में अमीर खुसरो के नाम से प्रसिद्ध है। किसके नाम से? अमीर खुसरो के। वे पहले व्यक्ति थे जिन्होंने हिंदी, हिंदवी और फारसी में एक साथ लिखा। अमीर खुसरो ने अपनी पहेलियों से और मुकरियों से के लिए जाने जाते। ते कोणाबद्दल जाणार आहे? पहेलीमध्ये आणि मुकरियोबद्दल. प्रमुख कृतियां तुम सिंगर, वस्तुल हयात, बुरातुल कमा, नहायतुल कमाल, दोहे, गेरुओ, नुस्खे, मुर्गियां, दूसरे खने, ढकोसले, अनमेलिया, अटबेलिया इत्यादि। पद्य संबंधी मुकरियां ये लोग प्रचलित पहेलियों का एक ही रूप है जिसका लक्ष्य मनोरंजन के साथ साथ बुद्धि चातुर्य की परीक्षा लेना होता है। अमीर खुसरो ने मुकरियों के माध्यम से अपनी विशेष शैली पहेलियों एवं उनके उत्तर दिए हैं। इथे जो लेखक आहे त्यांनी काय केले आहे? इथे जो कवी आहे त्यांनी काय दिले आहे की जे पहेली असतात त्यांना काही करायचं, त्यांची मनोरंजन करत करत त्यांच्या बुद्धिमत्तेचा चातुर्य कशी परीक्षा आहे त्याचं उत्तर कोणी घेणार आहे तसं लिहिलेलं आहे. तर चला बघूया. पहिला बघा, रात समय वो मेरे आवे, भोर भय व घर उठी जावे, ये अचरज है सबसे न्यारा, ए सखी साजन न सखी तारा. आता इथे काय म्हणाले आहे कवी की जेव्हा रात होते ते त्याच वेळी येते. जेव्हा रात होते ते त्याच वेळी होते. जेव्हा रात्री होते त्याच वेळी तो इथे येते. भोर भय व घर उठी जावे. भोर म्हणजे सकाळी. जेव्हा सकाळी होते ते उठून कुठे जाते? आपल्या स्वतःच्या घरी जाते. आपल्या स्वतःच्या घरी जाते. ये अचरज है सबसे न्यारा. अचरज म्हणजे अनोखा, म्हणजे अद्वितीय. ये अद्वितीय है सबसे न्यारा की हे काय आहे? हे काय आहे? तेव्हा मनात आहे कवित्री, तेव्हा मनात आहे कवी की हे सखी साजन न सखी तारा. तेव्हा तो म्हणतात की तो तुमचा पती आहे का? तो तुमचा प्रीतम म्हणजे प्रेमल आहे का? तेव्हा इथे म्हणाले आहे की नाही. तो कोण आहे? तारा. जसं तारा रात्री येतात, जसं रात्री होतात तेव्हा तारा येतात और जसं सकाळी होतात तेव्हा ते काय करतात? पुन्हा जातात. तर इथे या पहेलीचा उत्तर काय आहे? तारा. काय आहे? तारा. आता दुसरा बघूया. वो आवे तब शादी होय, उस दिन दूजा ना कोय, मीठे लागे वाक्य बोल, ए सखी साजन न सखी ढोल. इथे दुसरा ओळीतून काय म्हणाले आहे? जेव्हा लग्न होतं ते तोच वेळी येतात, तोच दिवशी येतात आणि त्या दिवशी कोणाचं पण मान्य नाही होतात. त्या दिवशी कोणाचा पण मान्य नाही होतात, कोणाचं पण काय नाही होतात आणि त्याचा जो बोल आहे, त्याचा जो बोलणी आहे ते खूपच छान आहे, खूपच चांगली आहे, खूपच गोड आहे आणि त्या दिवशी त्यांचं खूपच मान होते. ते नाही होणार तर लग्नात काहीही शोभा नाही होते. ते नाही येणार तर लग्नात काहीही शोभा नाही होते आणि तो पुन्हा विचारते, ते साधन आहे ते तुझा पती आहे किंवा तुझं प्रेमल आहे का? ते तू म्हणाते नाही. हे कोण आहे? ढोल. हे कोण आहे? ढोल. तर उत्तर काय आहे? ढोल. म्हणजे इथे जेव्हा लग्न होतं तेव्हा तुम्हाला विचार आहे की काय येते आपल्या घरी? ढोल. आणि ढोलातून आपल्या लग्नाचा जे विस्तार आहे ते वाढते आणि महत्व असतात. तेव्हा इथे म्हणाले आहे की त्या दिवशी कोणताही मान्य नव्हतं, त्याचा मान खूपच होतो. म्हणून त्याचा जो बोलणे, जे ढोल जे त्यांचं जो बोलणे, त्याचा जो ऐकणारे आवाज आहे खूपच सुंदर आपल्याला त्या दिवशी लागते. तर आता दुसरं बघूया. बघा, जब मांगू जब झली भरी आवे, मेरे मन की तपन बुझावे, मन का भारी तन का चोट,
मोठा, ए सखी साजन न सखी लोटा. आता इथे काय म्हणाले आहे, की जेव्हा मला तहान वाटते, ते भरून त्यातून जल घेऊन येते. ते भरून त्यातून जल घेऊन येते आणि ज्या मनात खूपच तपन असतात, म्हणजे खूपच तहान लागते. तर तहानच्या वेळी आपल्याला कोणताही पियाचं काहीही द्या, पण आपल्याला काहीही हव्या होता पाणी. तर त्यांचं मन खूपच मोठे आहे. त्यांचा जो भार आहे तो खूपच मोठा आहे आणि तन म्हणजे त्याचा आकार जो खूपच छोटे आहे. त्याचा आकार खूपच छोटी आहे. तेवढ्यात ते परत तेच विचारते, की "हे साधन आहे का?" तो म्हणाले, "नो." ते म्हणाले, "नाही." ते कोण आहे? लोटा. लोटा म्हणजे तुम्हाला बघा माहिती आहे ना, लोटा आहे, त्यातून लोटात आपल्याला पाणी घेऊन येतात. आपल्या स्वतःचं जे कुठेही आपल्याला तपन म्हणजे जे तहान लागते आहे, त्यातून जर जल घेऊन येतात, त्याला आपला जो पिऊन आपल्याला खूपच छान वाटते. तर याचा अर्थ काय आहे? याचं उत्तर काय आहे? लोटा. म्हणजे आपल्याला जेव्हा पण तहान लागते, आपण लोटा घेऊन पाणी पित आहे, असं. आणि दुसरा बघूया. बेर सब तोही जगावे, ना जागू तो काटे खावे. व्याकुल होई मैं हक्की बक्की, ए सखी साजन न सखी मक्खी. इथे काय म्हणतं बेर म्हणजे वारंवार. जेव्हा मी झोपते तेव्हा ते सतत येते आणि मला उठवते आणि मला काय करते उठवते. जेव्हा मी नाही उठते, तेव्हा ते काय करते मला काटून जाते आणि त्यातून मी उठून काय करते हक्की-बक्की होते. म्हणजे मला काहीही समजत नाही, की हे काय आहे? मला काहीही समजत नाही हे काय आहे? का मला काटते? का मला सारखं-सारखं जागवते? तर मी परत तेच विचारते, की "हे कोण आहे? हे तुमचं पती किंवा प्रियतम आहेत का?" त्यातून तो म्हणाले, "नाही." हे कोण आहे? मक्खी. कोण आहे? मक्खी आहे. तर आपण जेव्हा रात्री झोपते, तर आपल्याला जे मक्खी आहे अजून आपल्या कानाजवळ काहीही आवाज निकलते, काही आवाज काढते आणि त्यातून आपण काय होतं खूपच परेशान होते आणि इथून-इथून जाऊन जाते. तेव्हा ते परत विचार करते, हे कोण आहे? मक्खी आहे. तर आता दुसरं बघूया. अति सुरंग है रंग रंगीलो, हे गुणवंत बहुत चटकीलो. राम भजन बिन कभी न सोता, क्यों सखी साजन न सखी तोता. आता इथे बघा, अति सुरंग हे रंगरंगीलो. त्याचा जो सुरंग आहे, म्हणजे त्याचा जो सुरंग आहे खूपच मोठा आहे आणि तो खूपच रंगरंगीलो आहे. त्यातून खूपच रंग आहे. त्याला गुण पण खूपच आहे. त्याच्यावर गुण पण खूपच आहे आणि त्याचे रंग इतके चांगले आहे, चटकीले म्हणजे खूपच चांगले आहे आणि आपल्या आखात चोखते असं म्हणाले आहे. आणि त्याचं ते एकत्र रटत आहे. काय? रामभजन. जेव्हा ते रामभजन करत आहे आणि ते रामभजन करूनही ते झोपत. ते रामभजन करून ते झोपते. जेव्हा ते रामभजन नाही करत, तेव्हा ते झोपत नाही. तेव्हा वापस परत विचार करते, ते साजन आहे का? नाही. ते कोण आहे? तोता आहे. ते त्यांचा मित्र काय बोलते, की "ते साधन आहे का?" तेव्हा ती उत्तर देते, की "नाही, ते कोण आहे? तोता आहे." आणि तोता असं काय, की त्याचे रंग किती चटकीले असतात, किती सुंदर असतात आणि ते सुरंग म्हणजे त्याचा जो वरतीचं जो त्याच्या वरतीचे जे मान आहेत, ते खूपच सुरंग असतात, असा दिले आहे आणि ते जेव्हा तुम्ही त्यांना बघता, तेव्हा ते राम, राम असं जपत जाते. ते इथे हा दिले आहे. आता बघा, अर्धनिशा व आयो होऊन सुंदरता वर्णे कवी कोण? निखरत ही मन भयो अनंत क्यों सखी साजन न सखी चंद. आता इथे बघा, अर्धरात्री जेव्हा होते तेव्हा ते येते. अर्धरात्री जेव्हा होते तेव्हा ते येत आहे आणि सुंदरता खूपच सुंदर आहे आणि कवी जे आहे त्यांचं बखाण पण खूप करत आहे. म्हणजे बाहेर येते, जेव्हा ते बाहेर येते त्यांचा बखाण खूपच लोक करते. कवी करते, शायर करते. खूपच लोक त्यांचं बखाण केलेले आहे आणि जेव्हा हे बाहेर आते, तो मन जे आहे, आपलं मन जे आहे खूपच आनंदीने नाचू असं वाटते मला. तर ते परत विचारते काही जे त्याच्या सखी आहे म्हणजे मैत्रीण आहे त्याला विचारते, "ते तुमचं प्रियतम आहे? ते तुमचं शाहजान म्हणजे पती आहे का?" तेव्हा तो बोलते, की "नाही, हे कोण आहे? चंद्र आहे." कोण आहे? चंद्र म्हणजे चंद्रमा आहे. जेव्हा ती बाहेर काढते आपल्याला खूप आनंदी होते. बाहेर येते आपल्याला खूप आनंदी आणि कवी सगळे लोक त्यांचा खूपच मान्य करते आणि आवश्यकता आहे असा बोलते आणि सुशोभित, सुंदर वाटते आपल्याला. आता दुसरा बघूया.
सोबा सदा बडावन हारा, आखिन से चिन्ह होत ना न्यारा. आठ पहर मेरेव मनोरंजन, क्यू सखी साजन न सखी अंजन. आता बघा, माझा शोभा खूपच वाढवते. हे लावून माझा शोभा खूपच वाढते. मला असं वाटते, की मी जेव्हा ही लावते, तर माझा शोभा खूपच वाढते आणि सुंदर दिसते मी आणि आखड म्हणजे डोळ्यातून ते एक पल म्हणजे एक वेळा पण नाही जाते आणि त्यातून खूपच सुंदर मी वाटते असं मला वाटते आणि आठवण म्हणजे खूपच वेळी सकाळी, दुपारी, संध्याकाळी हे सगळं रात्री हे सगळं मनोरंजन माझ्या करत आहे ते. आनंदित मनोरंजन करत आहे. परत ते विचारत आहे, की ते सखी म्हणजे मैत्रीण ते साधन आहे? नाही, अंजन आहे. अंजन म्हणजे काजल. काजल आहे. काजल माहिती आहे ना तुम्हाला? हो. जेव्हा आपण आपल्या आखात म्हणजे डोळ्यात ते लावते, तर आपल्या डोळ्यात खूपच छान दिसते आणि जेव्हा नाही लावते, तर असं वाटतं, की काहीतरी आपण विसरले आहे आपल्या चेहऱ्यावर. तर याचा जो शोभा वाढवते. आमच्या ज्या शोभा डोळ्यात ते शोभा हे वाढवते आणि सकाळी मी लावते तर संध्याकाळी रात्रीपर्यंत हे थांबते माझा डोळ्याचं. ते खूपच चांगले आहे. कोण आहे? अंजन म्हणजे काजल आहे. आता बघा, जीवन सब जग जासो कहे, वा बिनु नेक न धीरज रहे. हरे छिनक में ही की पीर, क्यों सखी साजन न सखी नीर. जीवन हा जीवनातली सबसे महत्त्वपूर्ण वस्तू आहे. आपल्या जीवनात ही सबसे महत्त्वपूर्ण वस्तू आहे. हे आपल्या सोबत नाही येणार तर आपला धैर्य किंवा धीरज नाही राहणार आपल्यासोबत. आणि जेव्हाही एक क्षणात आपल्याचं दूर होणार, जेव्हा ते एक क्षणात आपल्याला दूर होतं, आपलं हृदयावर खूपच काय होते? दर्द होते, खूपच दर्द होते आणि तेवढ्यात तो म्हणाले, की "सखी साजन आहे, म्हणजे मैत्रीण हे साजन आहे ना, की नीर." नीर म्हणजे पाणी, ही पाणी आहे. आपल्या जीवनात पाणीची ही सबसे अत्यंत महत्त्वपूर्ण वस्तू आहे, की आपल्या सोबत आहे आणि जेव्हा हे नाही राहणार, तर जगात कोणीही माणूस जिवंत नाही राहणार आहे. तर हे कोण आहे? पाणी आहे. आता दुसरा बघू. बिन आये सभी सुख भूले, आये तो अंग अंग सब भूले. सिरा भई लगावत छाती, की सखी साजन ना सखी पाती. आता इथे बघा, जेव्हा ही नाही येतात, तेव्हा काय होतं, की आपलं सुख काय आहे, दुःख आहे, आपल्याला काहीही वाटत नाही. आपण काय होतं, खूपच तंग जातं, की आला नाही असं. आये जब अंग अंग सब फुलाय, जेव्हा ही येतात, आपल्या शरीरात खूपच अंग आहे, ते उकडून बाहेर येत आहे, असं वाटते. आणि "सिरा भई लगावत छाती" जेव्हा हे येतात, आपण छातीसोबत त्यांना लागवत वाचत आहे. तेव्हा पुन्हा विचार करते, हे साधन आहे का? नाही. हे कोण आहे? पाती. पाती म्हणजे पत्र, चिठ्ठी हे आहे. तर इथे लिहिलं आहे, की जेव्हा आपल्याकडे मोबाईल, कॉम्प्युटर हे सगळे नाही होतं, तेव्हा आपण आपल्या सोबतची जी बातमी होती, जे काही क्षणात जे उपयोगी असतात, त्याला आपण लिहतून दुसऱ्याकडे देत होता. पण जेव्हा हे सगळं नाही येतात, आपल्याला खबर नाही येतात, की कोणी कसं आहे, कोणी कसं नाही, तर आपल्याला कसं होतं, आपण सुख आहे की दुःखी असं आपल्याला काही वाटत नाही. जेव्हा हे येते, तर आपल्या शरीरात आणखीन अंग आहे, ते बाहेर आते आणि त्याला आपण घेऊन छातीवर लागवत आहे आणि बोलत आहे. तर हे आपल्या कविताचं स्पष्टीकरण झालं. तर आज आपण काय शिकलो, की हे मुहावरे, कहावते हे जे पहेली आहे ना, त्यातून आपल्याला खूप काही भेटते, की कारण त्याचा आपल्याला बुद्धिमत्ता किती आहे, आपल्या जे बुद्धी आहे ती किती फास्ट चालत आहे आणि किती विचार करत आहे असा त्यांनी दिली आहे आणि त्याचबरोबर आपण किती विचार करते, की याचा अर्थ काय आहे, याचा अर्थ काय, याचा शब्द काय, हे सगळं आपल्याला माहिती जाते.